सुरुवातीपासून उत्पत्तीच्या ग्रंथापासून आपण पाहतो की एक एक व्यक्तीची परमेश्वर निवड करत गेला आणि परमेश्वर त्याच्या लोकांशी बोलणारा देव आहे. सुरुवातीच्या काळात परमेश्वराने शास्त्यांच्या द्वारे लोकांची भेट घेतलेली आहे. वेगवेगळ्या काळामध्ये शास्ते झाले आणि त्या शास्त्यांशी परमेश्वर देवबा बोलायचा आणि परमेश्वर आपली योजना त्या शास्त्यांना कळवत होता. त्याच प्रकारे परमेश्वर वेगवेगळ्या राजांशी सुद्धा स्वतः पर्सनली बोललेला आहे. आणि मग आपण पाहतो की वेगवेगळे संदेश ते पवित्र शास्त्रात आहेत आणि त्या विभिन्न संदेशांबरोबर परमेश्वर बोललेला आहे आणि परमेश्वर त्यांच्या जीवनाची भेट घेतलेली आहे. संदेश म्हणजे प्रॉफिट्स, त्यांच्याबरोबर देव बोललेला आहे. असं प्रत्येक काळामध्ये परमेश्वर त्यांच्या लोकांशी, त्याच्या इस्रायल लोकांशी, त्याच्या निवडलेल्या प्रजेशी वेगवेगळ्या काळामध्ये परमेश्वर बोललेला आहे. आपला जो देव आहे तो नेहमी त्याचा इंटरेस्ट असतो की त्याने आपल्याशी बोलावं. त्याला शांत राहायला नाही आवडत, त्याला बोलायला आवडतं. हालेलुया. आणि जे ऐकायला तयार आहेत त्यांच्याशी देव नेहमी बोलत राहतो. जे म्हणतात की प्रभू मी अवेलेबल आहे, मला जगाशी नाही, मला आधी तुझ्याशी बोलायचंय, परमेश्वर त्यांना गूढ आणि गहन गोष्टी प्रकट करतो. काय घडणार आहे, काय नाही घडणार आहे, त्या गोष्टी तो प्रकट करणारा परमेश्वर आहे. कारण आमचा देव मुका बहिरा नाही, आमचा देव बोलणारा देव आहे. आपल्या शब्दाने, आपल्या वाणीने आमच्या अंतःकरणाचा ठाव घेणारा परमेश्वर आहे. आणि धन्य आहेत ते लोक जे परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी आतुरलेले असतात. धन्य आहेत ते लोक ज्यांचे कान देवाच्या शब्दाकडे लागलेले असतात. जो देव त्यांच्याशी बोलत आहे त्याचा एकही शब्द कधी खाली जाणार नाही. जेव्हा देव तुमच्याशी बोलेल प्रियांनो, तुमच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनात आशीर्वाद आल्याशिवाय राहणार नाही. कधी काही लोक नाराज होतात आणि एकमेकांशी बोलणं टाकून देतात. पण मी काय म्हणतो, एखाद्या माणसाने बोलणं टाकून दिलं तरी तुम्हाला फरक पडणार नाही. पण तुमच्या जीवनात जर देवाने बोलणं बंद केलं तर तुमच्या जीवनावरती दुष्परिणाम होऊ शकतो. देवाला सांगा, तू माझ्याशी बोल, तुझं बोलणं मला कळू दे, तुझ्या आत्म्याच्या गुज आणि गहन गोष्टी मला प्रकट कर. तुझ्या शब्दाने माझ्या हृदयाची पकड घे, तुझी वाणी माझ्या कानी येऊ दे, तुझ्या दृष्टांताच्या द्वारे मला बोल. मी झोपेत जरी असलो तरी मला माहित आहे की तू झोपत नाहीस आणि तू स्वप्नाद्वारे माझी भेट घे. मी जिथं जाईल तिथं मी तुझ्याशी बोलत राहील, असं माझ्या मनाची तू तयारी कर. हालेलुया. बोलो येशू मसीह की. टंग टॉकर बना प्रियांनो. टंग टॉकर म्हणजे अन्य भाषा बोलणारे बना. नेहमी उत्कंठा बाळगा आध्यात्मिक कृपादान मिळण्याची. जो टंग टॉकर आहे तो कधी डिस्करेज होत नाही. एकटा जरी पडला तरी त्याचा रबा रबा शाबा रबा रिख होतो मा. हालेलुया. त्याचं पॉवरफुल इंजिन तो चालू करतो, त्याचं जनरेटर तो चालू करतो आणि परमेश्वर त्याच्याशी बोलायला सुरुवात करतो. तुमच्या प्रार्थनेमध्ये कधीही खंड पडू नये, तुमच्या प्रार्थना कधी थांबू नये. कोणाशीही बोलणं थांबलं तरी चालेल, पण देवाशी बोलणं थांबवू नका. निरंतर परमेश्वराशी बोला आणि बोलल्यानंतर असा विचार करा, माझं बोलून झालंय, आता देवा तू पण माझ्याशी बोल. आणि मग तो पण तुमच्याशी बोलायला सुरुवात करेल आणि मग तुमच्या मनाचं एकाकीपण दूर होईल आणि परमेश्वर तुमच्याशी हितगुज आणि महान अशा गुड गोष्टी तो प्रकट करायला सुरुवात करेल. हालेलुया. येशू ख्रिस्ताने अनेकदा भविष्यवाण्या केलेल्या आहेत. बायबल पूर्ण भविष्यवाणीचं पुस्तक आहे. 80% फक्त भविष्यवाणी आहेत. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. आणि एंड टाइम मध्ये प्रॉफिटिक गिफ्ट खूप फ्लो होणार आहेत प्रियांनो. हालेलुया. निरंतर देव बोलणार आहे. येशू ख्रिस्त प्रॉफिटिकली लोकांशी बोलायचा. येशूने सांगितलं होतं 3 वेळा की मी तुमच्यासाठी मारला जाणार आहे. शिष्य ऐकायचे आणि त्यांना खेद वाटायचा. एकदा तर पेत्राने खूप हिम्मत करून तो बोललाच की प्रभू तुझ्यावरती ही वेळ येऊ नये. आणि तो डायरेक्ट प्रभू त्याला म्हटला, अरे सैताना माझ्या पुढून निघून जा. कारण की जी देवाची योजना होती ती पेत्राला समजली नव्हती. परमेश्वराच्या योजना समजण्याचं मन त्यांनाच असतं ज्यांना पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे. हालेलुया. ज्याला पवित्र आत्मा आहे तो व्यक्ती देवाच्या योजना समजू शकतो. येशू ख्रिस्ताने एकदा पेत्राला एक प्रॉफेसी केली. एक त्याला सांगितलं असं की कोंबडा आरवण्याच्या आधी तू मला 3 वेळा नाकारणार आहेस. ज्यावेळेस तो प्रसंग आला, एक्झॅक्ट पेत्राने 3 वेळा नाकारलं आणि जसा कोंबडा आरवला तो कोंबड्याचा आवाज त्याच्या कानामध्ये आला. त्याच्यासाठी कोंबडा हा एक प्रॉफिट होता. हालेलुया. बोलो येशू मसीह की. कसल्या आवाजाने कोणाला कसलं स्मरण होईल. जसा कोंबड्याचा आवाज त्याने ऐकला त्याला लगेच आठवला असेल, अरे कोंबडा आरवलं पण मी नाकारलंय का? अरे मी तर 3 वेळा प्रभूला नाकारलंय. येशू ख्रिस्ताने केलेल्या प्रत्येक
प्रत्येक प्रॉफेसीज ॲक्युरेटली फुलफिल झालेल्या आहेत. कुणी आमेन म्हणणार आहे? आमेन, हालेलुया. ज्या वेळेस क्रुसावरती तो होता तेव्हा पण तो प्रॉफेसी करत होता, तू आज मज बरोबर. लूक 23:43 मध्ये त्या चोराला तो म्हटलेला आहे की तू आज मजबरोबर सुख लोकात असशील. तिथं पण प्रॉफेटिक वर्ड, काय घडणार आहे हे येशूला आधीच माहीत असतं. आणि येशू ख्रिस्त शेवटच्या क्षणापर्यंत त्याने प्रॉफेसी केली. तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने प्रॉफेटिक वर्ड दिलाय. आणि त्याने म्हटलेलं आहे योहान 14:16 मध्ये की मी जाईल, पित्याला विनंती करील आणि पिता तुम्हाला दुसरा कैवारी देईल. कोणी आमेन म्हणणार आहे का? आमेन, हालेलुया. पहिला कैवारी येशू ख्रिस्त, दुसरा कैवारी पवित्र आत्मा. तुमच्यावरती पवित्र आत्मा येणार हे अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. आणि त्याने सांगितलंय की तो आत्मा सदा सर्वदा तुमच्या बरोबर राहणार आहे. हा देवाचा आत्मा कधीही आपल्याला सोडून जाणार नाही. आणि ह्याच वचनाच्या आधारावरती आम्ही असं सांगतो की रॅप्चर मध्ये मंडळी उचलली गेल्यानंतर जगात जो पवित्र आत्मा पाठवलाय पेंटिकॉस्टच्या दिवशी, तो आत्मा पण उचलला जाईल. जिथं मंडळी आहे तिथं आत्मा असणार आहे. हालेलुया. कारण प्रॉमिस आहे देवाचं की जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार तो पवित्र आत्मा तुम्हाला चालवणार आहे. तुमच्यामध्ये तो पवित्र आत्मा वस्ती करेल आणि तो पवित्र आत्मा कधीही तुमच्यापासून काढून घेतला जाणार नाही. येशूच्या रक्ताने धुतलेले लोक धन्य आहेत, कारण ते पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी क्वालिफाईड झालेले आहेत, योग्यतेचे ठरवण्यात आलेले आहेत. पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल. आणि त्याच प्रकारे योहान 14:26 मध्ये सुद्धा बायबलचं वचन आपल्याला सांगतं की दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा मी तुम्हाला देईल आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला आठवण करून देईल. जे काही येशूने शिकवलं त्याची आठवण करून देईल. कितीतरी वेळा असं घडतं, तुम्ही प्रार्थना करत असता आणि तुम्हाला आठवतं गॅस बंद करायचा राहिलाय. कोणी आहे का इथं? मी बोलतो. हालेलुया. पवित्र आत्म्यात ज्या वेळेस तुम्ही फ्लो मध्ये येताना तुम्ही विसरलेल्या गोष्टी तुम्हाला देव आठवून द्यायला सुरुवात करतो. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या स्मरणातून गेली, प्रार्थनेत तुम्ही शांत झाले, देवाशी कनेक्ट झाले, डायरेक्ट देव तुम्हाला गोष्टी रिव्हील करायला सुरुवात करतो. तुझं काय राहिलंय, कुठली गोष्ट तुझ्याकडून चुकली, बरोबर त्या प्रेयर मध्ये तुम्हाला आठवण होते. का? कारण प्रभूने प्रॉमिस केलंय पवित्र आत्मा तुला आठवण करून देणार आहे. हालेलुया. हम लोग बहुत भुलक्कड़ है, भूल जाते हैं. हालेलुया. लेकिन पवित्र आत्मा हमें हर एक चीज की याद दिलाता है. हालेलुया. जो बोलता है मेरा मेमोरी वीक है, तुझे टॉनिक की जरूरत नहीं मेरे भाई. हालेलुया. तुझे सिर्फ पवित्र आत्मा की जरूरत है. तुला पवित्र आत्मा पाहिजे आणि ज्याला आत्मा आहे त्याची मेमरी शार्प आहे. लोकांना वाटतं अरे याला एवढे वचन पाठ कसे काय? अरे मी नाही रे बाबा, तो पवित्र आत्मा आहे. तो पवित्र आत्मा तुमच्या मेमरीला स्ट्रॉंग बनवणारा आहे आणि मासेमारांना मोठे मोठे प्रीचर बनवणारा तो देव आहे. फक्त होली स्पिरिट कारणीभूत आहे. कोणी आमेन म्हणणार आहे का? येशूच्या प्रॉफेसीज एवढ्या ॲक्युरेट होत्या. बायबल एक प्रॉफिटिक बुक आहे. अनेक प्रॉफेसीज प्रभूने दिलेल्या आहेत. येशूच्या द्वारे प्रॉफेसीज झालेल्या आहेत. एकही प्रॉफेसी चेंज केली नाही किंवा संपलेली नाही. प्रत्येक प्रभूची प्रॉफेसी फुलफिल होते, होत राहणार आणि होणारच आहे, यात तीळ मात्र शंका नाही. तर बायबल आपल्याला एक गोष्ट महत्वाची शिकवतं की ह्या शेवटच्या काळात आपण आहोत. एक ठिकाणी लिहिलंय की देवाचे लोक देवाच्या आत्म्यात स्ट्रॉंग होतील. कोणी आमेन म्हणणार आहे का? शेवटच्या काळात मनुष्य मात्रावर मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करील. तुमचे पुत्र आणि कन्या माझ्या नावाने संदेश देतील आणि तुमच्या वृद्धांना काय होईल? वृद्धांना स्वप्न पडतील. इथं असं लिहिलंय की देवाच्या आत्म्याचं काम खूप जोरात वाढणार आहे. आमेन. शेवटल्या काळामध्ये देवाच्या आत्म्याचं कार्य खूप सामर्थ्याने वाढणार आहे. शेवटच्या काळामध्ये एक खूप मोठं रिवायवल हे जग बघणार आहे. शेवटच्या काळामध्ये असे चिन्ह चमत्कार हे जग बघणार आहे की जे जगाच्या स्थापनेपासून लोकांनी पाहिलेले नाहीत. मोठ्या आणि अद्भुत गोष्टी शेवटच्या काळात लोक पाहणार आहेत. आमेन. एक भाग हा झाला. दुसऱ्या भागात असं लिहिलंय शेवटल्या काळात राष्ट्र राष्ट्रांवर उठेल. भाऊ भावाचं वैरी होणार आहे. राष्ट्र राष्ट्रांवर, राज्य राज्यांवर उठेल. जगामध्ये मोठी मोठी संकट येतील. असे भूकंप येतील ना, लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. आज प्रॉफेटिक वर्ड आहे तुमच्यासाठी. ऐका, खूप मोठा भूकंप जगाकडे येत आहे. तुम्ही ऐकलं मी काय बोललो? इतके लोक मरतील की आतापर्यंत इतिहासात घडलं नाही अशा घटना या दिवसांमध्ये घडणार आहेत. तुम्ही ऐकताय का चर्च?
फार भयंकर गोष्टींच्या जवळ आपण येऊन ठेपलेलो आहोत. मग एकीकडे सांगितलंय की सगळं देवाच्या आत्म्याचं खूप कार्य वाढणार आहे, चिन्ह चमत्कार घडतील, खूप लोक प्रभूच्या राज्याकडे वळतील, आणि दुसरीकडे सांगितलंय की घराघरात भांडणं होतील, अशांततेत लोक वाढतील, प्रीती थंडावेल, प्रीती थंडावेल, आणि राष्ट्रांवर राज्यांवर उठेल, मोठमोठ्या संकटांना लोक सामोरं जातील, मरी येईल, लोक मरतील, असे काय आजार येतील, असा आजार लागल्याबरोबर लोक जागेवर मरतील. कोविड तर असं होतं की पहिलं खोकून माणूस मरायचा आहे ना, ऐकताय तुम्ही चर्च? त्याला त्रास व्हायचा, डिटेक्ट झाला, कोविड पॉझिटिव्ह झाला, मग त्याची तब्येत बिघडत जायची. पण येत्या दिवसात असे आजार येतील, आजार लागल्याबरोबर माणूस ढासळणार, खलास होणार. तुम्ही ऐकताय जागेत? हे पवित्र शास्त्राच्या प्रॉफेसिस प्रमाणे घडणार आहे. मग आता समजा एक व्यक्तीने जेवणासाठी बोलवलंय आणि 2 वाट्या आहेत, एका वाटीमध्ये गुलाबजाम आहेत, दुसऱ्या वाटीमध्ये मिरच्या आहेत. तुम्ही कोणती उचलाल? काय घेणार तुम्ही? वाव, ते आत्म्याचं वचन मंडळीसाठी आहे, नाशाचं वचन जगासाठी आहे. कळतंय तुम्हाला? हा शेवटचा काळ प्रभूने कोणत्या तरी काळाबरोबर कंपेअर केलाय येशूने स्वतः. ऐका, मत्ती याचा 24वा अध्याय 37, 38 आणि 39. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे. सगळ्यांनी म्हणा, नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे. आता नोहाच्या दिवसात काय होते? जे असेल त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. म्हणजे नोहाच्या काळात काय होतं, अगदी तसंच ह्या काळात काहीतरी घडणार आहे. तो काळ आणि हा काळ, आत्ताचा शेवटचा काळ, ह्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये तुम्हाला साम्य बघायला मिळणार आहे. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात, आज किती तारीख आहे? 1 फेब्रुवारी. समजा 2 फेब्रुवारी उद्या नोआचा काळ चाललाय आणि उद्या सकाळी 8 वाजता मोठा जलप्रलय येणार आहे. तर त्या 8 वाजायच्या वेळेपर्यंत लोक फक्त वेगळ्या विचारांमध्ये होते, त्यांचं लक्ष देवाकडे नव्हतं. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहवून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. प्रभू येतो, लोकांचं डोकं जागेवर राहत नाही. येशू ख्रिस्त क्रूसावरती असताना पहिल्या शब्दात तो म्हटला, हे बापा क्षमा कर यांना, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. तिथं पण समजत नव्हतं, नोहाच्या काळात पण समजत नव्हतं, आज पण लोकांना समजत नाही. किती पण ओरडून सांगा, लोकांना समजत नाही. सिगारेटचं पाकिट बघितलंय कधी? सिगारेटच्या पाकिटावरती स्पष्ट एक फोटो लावलेला आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की हे सिगारेट ओढल्याने कॅन्सर होऊ शकतो. परंतु कितीतरी माठे ते दिसतंय, त्यांना स्वतःची, स्वतःच्या मुलाबाळांची, त्यांना कोणाचीही काळजी नाही. त्यांना दिसतंय पण त्यांना समजत नाही. चोरी करणं पाप आहे, एखाद्याचं लुबाडणं पाप आहे, सगळ्यांना दिसतंय पण त्यांना ते समजत नाही ते काय करत आहेत. नोहाच्या काळात लोकांना समजत नव्हतं की नोहा काय करतोय आणि आपण काय करतोय. एकच टाइम आहे,
परमेश्वर पूर्वीपासून असंच करत आलाय. एकाच टाइम मध्ये गहू आणि निधन त्याने ठेवलेलं आहे. एकाच वेळेमध्ये एकाच शेतामध्ये पेरणाऱ्याने गहू पेरलाय आणि सैतान रात्रीचा येऊन तो निधन पेरून गेलाय. परंतु त्याची खात्री कधी होईल? ज्या वेळेस कापणी होईल त्यावेळेस ते निधन वेगळं केलं जाईल, गहू कोठारामध्ये साठवले जातील आणि जे बिनकामाचं आहे ते सगळं जाळून टाकण्यात येईल. पूर्वीच्या काळापासून हेच होत आलंय. नोहा ज्या जगामध्ये आहे त्या जगामध्ये नासमज लोक होते. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ कितीतरी मोठा जनसमुदाय होता, पण ते सगळे जवळपास सगळेच नासमज लोक होते. आणि प्रभू म्हणत होता, हे बापा यांना क्षमा कर, कारण त्यांना समजत नाहीये. आज सुद्धा जगामध्ये नासमज लोकांची कमी नाहीये. तुम्ही सांगा, ओरडून सांगा एखाद्याला, दादा दारू पिऊ नको, तो तुमच्याशी भांडायला उठेल. एखाद्याला सांगा तुम्ही, बाळा रे अभ्यास कर, मोठी तुला इंजिनियर बनायचंय, तुझी मोठी परीक्षा आली, अभ्यास कर, तो तुमच्यावर खेकसून बोलल्याशिवाय राहणार नाही. नासमज असण्याची ही चिन्ह या दिवसांमध्ये पाहायला मिळत आहेत. तुम्हा प्रत्येकाला अनुभव आला असेल, तुमची बाजूच बरोबर असताना सुद्धा जो चुकीचा व्यक्ती तो तुमच्यावर रागवलाय. तुम्ही प्रेमाने समजवताय, दादा रे हे चुकीचं आहे, ताई हे चुकीचं आहे, अरे भावा हे चुकीचं आहे, तुझे करतो ते बरोबर नाहीये. ते उलट तुमच्याशी भांडायला उठतील, कारण ते नासमज आहेत. पवित्र आत्म्याची समज देवाने तुमच्यामध्ये दिलेली आहे आणि ती समज तुमच्यामध्ये असल्या कारणामुळे तुम्हाला सत्य आणि असत्यातला भेद परमेश्वराने प्रकट केलेला आहे. ती समज तेव्हा नव्हती, आता नाहीये. आणि हे दिवस नोहाच्या काळातील दिवसांसारखे दिवस आहेत. त्या काळामध्ये पाऊस आला, जलाशयांमधून सगळं पाणी वाहायला सुरुवात झाली, सगळीकडून पाणीच पाणी. आता देवबापाने अभिवचन दिलं, मी पाण्याने शेवट करणार नाही. भले त्याने पाण्याने शेवट नाही करायचं ठरवलंय, परंतु त्याच्यापेक्षा भयंकर संकट या शेवटच्या काळामध्ये येणार आहे. या शेवटच्या दिवसामध्ये नोहाच्या काळातील दिवसाप्रमाणे गोष्टी घडणार आहेत. सगळ्यांनी म्हणा, नोहाचा काळ. आता नोहाचा काळ म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, एक माणूस आहे, त्याचं नाव नोहा आहे आणि त्याच्या बायकोचं नाव काय होतं? नोहाच्या बायकोचं माहित आहे का? नाही माहित आहे, मला पण नाही माहित. तर त्याची बायको होती, नाही दिले तर मी काय करू. त्याची बायको आणि त्याला 3 मुलं होती. त्यांचं काय नाव होतं? शेम, हाम, याफेत. आणि त्यांच्या बायकांची नावं मला पण नाही माहित, जाऊ द्या सोडून. तर किती लोक आहेत? नोहा, त्याची बायको, जोडी, मी आणि पल्लवी. समजले आप? त्यांचे 3 मुलं आणि 3 सुना, नातवंड नाहीत. नवरा बायको आणि 3 मुलं 3 सुना, म्हणजे अजून 3, म्हणजे टोटल 4 जोड्या, टोटल 8 लोक त्या तारवात होते. मेन लीडर कोण आहे? नोहा. आणि बायबलमध्ये जर तुम्ही बारकाईने पाहाल, अख्ख्या जगात एकच धार्मिक माणूस होता, त्याचं नाव नोहा होतं. हालेलुया. एक माणसाला वाचवण्यासाठी देवाला मोठा प्लॅन करावा लागला. किती लोकांना? मला त्याच्या फॅमिलीचं माहीत नाही किती धार्मिक होते काय, पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला कळालं ना पास्टर आज ताज हॉटेलला जेवायला जाणार, बरोबरच राहायचं. हा, सिरियसली, मस्करी नाही करत मी. निघायचंच नाही तिथून. मी गॅरंटेड सांगतो तुम्हाला, पास्टर हाकलणार नाही. तुम्ही पण ताजमध्येच जेवाल पास्टर बरोबर. अभिषिक्तांच्या जे बरोबर आहेत ते पण अभिषिक्त आहेत, मला हे सांगायचं. अभिषिक्तांच्या बरोबर राहिल्याने अभिषेक प्राप्त होतो. चोरांच्या संगती राहिल्याने आपण कुठं राहायचंय
त्या परिवाराचा ते भाग आहेत. परमेश्वर नेहमी प्लॅन करताना फक्त तुमचा एकट्याचा विचार नाही करत, आपके पूरे खानदान को आशीषित कर देता है. योसेफा, तू खूप चांगला आहेस. व्याभिचारात तू पडला नाहीस. जेलमध्ये गेला तरी देवाविरुद्ध गेला नाही. खड्ड्यात पडला तरी देवाविरुद्ध गेला नाही. मी तुला पुच्छ नव्हे, मी तुला मस्तक करणार आहे. योसेफ आशीर्वादित झाला, पण लक्षात ठेवा त्याचा अख्खं खानदान आशीर्वादित झालं. एक फेथफुल माणूस पूर्ण फॅमिलीसाठी आशीर्वादाचं कारण म्हणतो. अख्ख्या जगात दुष्काळ होता, योसेफाची फॅमिली मिसळ एन्जॉय करत होते, सेलिब्रेशन. टफ टाइम होता जगासाठी, योसेफाच्या फॅमिलीसाठी नाही. समय होता दुष्काळाचा. शेवटल्या काळात राष्ट्रांवर उठेल, भूकंप येतील, हे सगळं भिंतीच्या पलीकडं. टाटा पॉवर हाऊस नाही, म्हणजे बाहेरच्या जगासाठी, बाहेरच्या जगासाठी. पण तुमच्यासाठी मेजवानी, तुमच्यासाठी आशीर्वाद, तुमच्यासाठी देवाचं गौरव. नेगेटिव्ह प्रॉफेसीज येशूच्या नावात रद्द करून टाका. देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे येत आहेत. फक्त तुम्ही नाही, माझा देव तुमच्या पिढ्यांना आशीर्वादित करणारा देव आहे. तुमच्या कुटुंबाला त्याच्या आशीर्वादाने भरणारा देव आहे. तुमच्या जीवनात देवाचं सामर्थ्य वाढत जाईल. तुम्ही म्हणाल बस झालं देवा, देव म्हणाल नाही, अजून घे, तू माझा लाडका आहेस, घे अजून. प्रभू किसे भरले सगळे, तू बँकेत अकाउंट उघड. बँकवाले विचारतील एवढे पैसे आले कुठून? तुम्ही गप्प बसा, मी मोठ्या बँकमध्ये उघडतो, स्विस मध्ये डायरेक्ट. तुम्ही ऐकताय चर्च, तुमची बरकत नाही थांबणार. त्या काळात जसं एकच धार्मिक होता, ह्या काळात पण एकच धार्मिक आहे. रोमकरासपत्र 3 अध्याय 4 वचन, रोमन चॅप्टर 3 वर्स 4. कधीच नाही, देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. शास्त्रातही लिहिले आहे की तू आपल्या वचनात नीतिमान ठरावेस आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा. एकच नीतिमान आहे आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. ते नोहाचं तारू होतं, हे येशूचं तारू आहे. हालेलुया. त्या नीतिमानाला वाचवण्यासाठी देवाने कृपा केली आणि ह्या नीतिमानाच्या परिवाराला वाचवण्यासाठी देवाने आज कृपा केलेली आहे. हालेलुया. मंडळी, हेच ते तारू आहे प्रियांनो. तारू जे होतं ते बनवतानाच नोहाला माहीत होतं की हे माझ्या फॅमिलीसाठी आहे. हालेलुया. येशूने पण म्हटलं, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. तो प्रिपेअर करत आहे, तयारी करत आहे, आपल्या कुटुंबासाठी, त्याच्या वधूसाठी तयारी करत आहे, त्याच्या लोकांसाठी तयारी करत आहे. आता ज्या वेळेस परमेश्वराने नोहाला निवडलं, निवड या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आपल्याला भाजी निवडण्यापुढं पलीकडं काय माहीत नसतं. हालेलुया. मेथीची भाजी घ्यायची, ये अच्छा पत्ता है इसे ले लो, जो कुछ गया है उसको, वाळ गया है उसको, है ना. असंच निवडतो ना. वांगी तुम्ही निवडताय, किडलेलं घेतो का भाजीसाठी आपण? सेल्यूट आहे त्या लोकांना जे किडलेले नवऱ्याला चारतात. करतो आपण असं? नाही करत. चांगल्या गोष्टी आपण निवडून घेतो. आणि सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की गुलाबजामचीच वाटी उचलणार तुम्ही, मिरचीचं नाही उचलणार. धन्य आहेत तुम्ही, आशीर्वादित लोक आहेत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.
जसं परमेश्वराने नोहाला आणि त्याच्या परिवाराला निवडून जगापासून वेगळं केलं होतं, तसं देवाने तुम्हाला निवडून वेगळं केलंय. तुम्ही आता जगाचे राहिले नाही. देवाने तुम्हाला सेपरेट केलंय. लोक विचारतील तुम्हाला, काय ग पहिलं हळदी कुंकू सगळं यायची, तुला काय झालं आता येत नाही तू? मी थोडे वेगळे झाले. अरे काय पहिलं तू किती चांगला होता, सगळं खायचं, काही पण प्यायचा खायचा, मस्त आपल्या मैफिल व्हायची, आपण एकत्र दारू प्यायला आणि सगळं सगळं सगळं, तुला काय झालंय? मला वेगळं केलंय. मला तिथून उचलून माझ्या देवाने वेगळीकडे बसवलेलं आहे. मला धुळीतून उचललंय, मला अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवलंय. देवाने माझा दर्जा उंचावला आहे. मी आता पापाच्या अधीन नाही, मी देवाच्या कृपेच्या अधीन आलो आहे. आता मी देवाच्या सामर्थ्यात आलो आहे. आता मी दारू पिणारा नाही, आता मी प्रभूच्या भवनात जाऊन त्याच्या मेजात सहभागी होणारा, त्याच्या रक्ताचं प्रतीक द्राक्षरस घेणारा, त्याच्या शरीराचं प्रतीक भाकर घेणारा मी बनलो आहे. आता मी तुमचा नाही, आता मी त्याचा झालो आहे. आता माझं नातं माझ्या प्रभू बरोबर जोडलेलं आहे. आता मी जगाबरोबर गुड बाय केलेलं आहे. मत्ती 13वा अध्याय 47 ते 49 वचनामध्ये, मॅथ्यू चॅप्टर 13 वर्सेस 47 to 49 एक सुंदर दाखला आहे स्वर्गाच्या राज्याबद्दल. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. समुद्रात जाळं टाकलंय आणि त्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव सापडतात. सगळ्या प्रकारचे जीव, काय काय येत असेल, मासे येतील, खेकडे येतील, झिंगा येईल, काय काय येईल आहे ना, प्रॉन्स येतील, काय कुठले कुठले तुम्हाला जेवढे फिश माहिती आहेत ते सगळे येतील. कचरा येईल, शिंपले येतील, काय यायचं ते जाळ्यात येऊ शकतं. परंतु ज्यावेळेस त्यांनी ते सगळं गोळा केलं आणि मग पुढं लिहिलेलं आहे, ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील. हालेलुया. दुष्ट अलग, अच्छे लोक प्रभू के अलग. हालेलुया. आता तुम्हाला वाटत असेल, मी एवढी प्रार्थना केली पास्टर, पण माझा तो एक जुना मित्र आहे ना, त्यांनी मोठी गाडी घेतली, त्यांनी बंगला घेतला आणि त्याने हे घेतलं, त्या सगळ्या गोष्टीत मरल तो एक दिवशी. सक्सेसची व्याख्या चुकली आहे आपली. यशप्राप्तीची व्याख्या चुकली आहे आपली. ऐकताय का तुम्ही चर्च? तुमच्या गाड्या, घोडे, बंगले तुम्हाला मोठं करत नाही. तुमच्यावर कोणता अभिषेक आहे, तुम्ही देवाला ओळखलं आहे का, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे का, तुम्हाला आत्म्याची कृपादानं भेटली आहेत का, तुम्हाला देवाच्या सामर्थ्याचा स्पर्श झाला आहे का, तुम्ही प्रभूमध्ये आहात का, जुन्या जीवनाला तुम्ही त्यागला आहे का? जर तुमचं उत्तर होय असेल तर तुमच्यासारखे श्रीमंत लोक जगामध्ये नाहीत, तुमच्यासारखे आशीर्वादित लोक जगामध्ये नाहीत, तुमच्यासारखे सामर्थ्यवान लोक जगामध्ये नाहीत. हालेलुया. मी नवीन प्रभूमध्ये होतो ना, एकदम सुरुवात मला प्रभू बोलायचा, विकास तू वेगवेगळ्या देशांमध्ये जाशील ना, तिथं तुझ्यासाठी स्पेशल गाड्या असतील, घरं असतील. आणि मी विचार करायचो, बापरे, मग ते तिकडं घर घ्यायचं आपण, मग इकडं गाडी घ्यायची, मग मग मी इकडं आल्यावर तिला कोण सांभाळणार, कसं काय आपलं, मग सर्व्हिसिंग तर करावं लागेल ना. आणि मी एवढ्या दिवसांनी त्या घरामध्ये गेलो, किती धूळ होईल त्या घरामध्ये.
मग एवढे दिवस देश आहेत ना, 200पेक्षा जास्त देश आहे, मी इकडं जाणार तिकडं, मग ते माझे घरं गाड्या कसं सांभाळायचं बरं, मला तेव्हा प्रश्न पडायचा. पण आत्ता मी तुम्हाला सांगतो, मला 1 रुपया द्यायची गरज नाही. तुम्ही ऐकताय? कितीतरी देशात मी एअरपोर्टवर पोहोचलं की लोक गाड्या घेऊन मला घ्यायला येतात. त्याचं डिझेल ते लोकच भरतात, त्याचा मेंटेनन्स तेच भरतायत. पण मी गेलो की गाडी घर माझ्यासाठी रेडी असं. तुम्ही ऐकताय सर? हालेलुया. आता तुम्ही मला विचाराल, पास्टर त्या देशात तुम्हाला घर आहे का? रेकॉर्डवर नाहीये, पण प्रभूच्या रेकॉर्डमध्ये आहे. आप समझ रहे बात को? हालेलुया. दिसायला आम्ही गरीब आणि ऑर्डिनरी दिसू. हेलो माइक चेक 1 2 3 4. क्या आप लोग यहाँ पर है? आमच्या अवतारावर जाऊ नका, आमच्या अभिषेकाकडे बघा. हा अभिषेक जगाची उलथा पालट करणारा आहे. हा अभिषेक देवाचं गौरव करणारा आहे. हालेलुया. आमची घरं लहान असतील पण आमचा देव मोठा आहे. आमचा देव सामर्थ्यवान आहे. आमचे कपडे मळालेले असतील, फाटलेले असतील, पण आमच्याकडे जीवनाचा मुकुट आहे. आमच्याकडे तारणाचे वस्त्र आहेत. आमच्याकडे पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. हालेलुया. जे चांगले ते भांड्यात वेगळे केले. आरसे पुढे उभं राहून स्वतःला नावं ठेवू नका प्लीज. हात जोड़ के आपका पास्टर आपको विनंती कर रहा है. पास्टर मी काही चांगलं नाही, आयुष्यात मी काय करू शकतो? तू काहीच करू नकोस. जे करायचं ते येशूने केलंय. मी असंच आहे, मी तसाच आहे. मला ह्याच्यात यश नाही मिळालं, मला त्याच्यात. पाण्यातला मासा, पाण्यातला मासा हवेत उडता येते का त्याला? नक्की. मासा रडत बसलाय, मला हवेत उडता येत नाही प्रभू. मी का रे मोठ्या, पाणी दिलंय ना रे तुला, पो ना. मग तुला काही गोष्टी नाही आल्या तरी जाऊ दे ना. मला शिक्षण नाही घेता आलं. अरे शिकलेले आणि हुकलेले कितीतरी बघितलेत आम्ही. शिक्षण वाईट आहे असं म्हणत नाही मी असं म्हणतोय, स्वतःला दोष देणं बंद करा. ज्याला उन्नती द्यायची, देव त्याला म्हणत नाही तुझा बायोडेटा उद्या सकाळी माझ्याकडे घेऊन ये. तू किती शिकलायस, तू काय करतोयस, मला थोडं तपासून बघू दे. जेव्हा देव ठरवतो ना एखाद्यावरती कृपा करायची, तो तुमच्या सगळ्या गोष्टींना नजरअंदाज करून टाकतो. कानाडोळा करतो. चल जाऊ दे, चुकलास, माझ्या रक्ताने मी धुवून शुद्ध केलं तुला. चल उभा राहा आणि हो राष्ट्रांचा प्रकाश. तुझ्या ठाई चांगलं पण बसत नाही, पण तुला चांगला देव मिळालाय ना, बस. इथून पुढं तुझी बरकत, तुझा आशीर्वाद थांबणार नाही. तुझं जीवन आशीर्वादित होईल, तुझ्या जीवनात गौरव होईल. देवाने निवडून वेगळं केलंय. थोडं तोऱ्यातच राहायचं. हॅलो, प्रेज द लॉर्ड. तोऱ्यात राहायचं. तोऱ्यात राहणं कळतं का आपल्याला? काही लोक असतात ना लग्नात इकडं स्वतःच्याच एकदम तंद्रीत, तसं राहायचं. आपल्याच दुनियेत. ही दुनिया आपली नाहीये, आपली दुनिया वेगळी आहे. तिकडच्याच दुनियेत, त्याच रेलमध्ये कंटिन्यू कनेक्टेड. कोणी प्रेज द लॉर्ड करायला आला का लगेच 2-4 प्रॉफेसी करून मोकळं व्हायचं. मी 11वी-12वीला होतो ना, माझे क्लासमेट मला भेटायला घाबरायचे, कारण मी 4 लोकात सांगायचो काल 5:30 वाजता अशा ठिकाणी तू सिगरेट पित होता. डायरेक्ट तिथं 4 लोकात. पोरं म्हणायचे याला भेटायला नको, हा आपले सगळे बॅटर बाहेर काढेल, याच्या बरोबर राहायला नको. मित्र जवळ येत नव्हते. तुम्ही ऐकताय का चर्च? हालेलुया. नवीन असतो, शिकतो माणूस, मग आता कळालं तरी गप बसावं लागतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, भांड्यात जमा केले. मंडळी ते भांड आहे, प्रभूने आपल्याला वेगळं केलंय, आपल्याला जमा केलंय. जे चांगलेत ते निवडलेत, त्यांना वेगळं केलंय. त्याच्यामुळं जगाबरोबर तुमचं कधीच सूत जुळणार नाही. शाप देत नाही, तुम्हाला खरं सांगतो. सूत जुळणं म्हणजे
अय्या मी असं केलं तू पण केलं, मॅचच होणार नाही. ते जे खातील ते तुम्हाला चालणार नाही, ते जे पितील ते तुम्हाला चालणार नाही, त्यांच्या ज्या सवयी आहेत तुम्हाला चालणार नाही. तुम्ही वेगळे लोक आहेत, तुमचं लाईफ वेगळं आहे, सेपरेट केलेलं आहे. तुम्ही त्यांच्यात गेलात तरी तुम्हाला असं वाटेल की कोळशात मी हिऱ्यासारखं चमकत आहे. हालेलुया. तुमचा एवढा प्रकाश तेजस्वी होईल. हालेलुया. बाजू वाले से बोलना, चमकते रहना. आमेन. हालेलुया. जे वेगळे केले आहेत तेच घेतले जातील, बाकी सगळ्यांना मागे राहावं लागेल. वेगळेपणाने जीवन जगत आहात का? स्वतःचं आत्मपरीक्षण करा. वेगळेपणाने जीवन जगा, त्याच्यात देवाचं गौरव आहे. बरं, ज्यावेळेस ते तारवात गेले, नोआच्या काळाच्या दिवसात जसं घडलं तसं आत्ता घडणार, तर एक एक गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे. ते तारवात जाताना कसे गेले बघा, वचनात लिहिलंय. उत्पत्ती 7 अध्याय 15 वचन. सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक एक जोडी नोहाकडे तारवात गेली. कसे गेले? जोडी जोडीने गेले. कसे गेले? जोडी जोडीने गेले. कसे गेले? जोडी जोडीने गेले. एकटं कोणी गेलं का? नाही, सगळे कसे? जोडी जोडीने. नोहा म्हटला असेल बायकोला, मिसेस चल हात पकड. लग्नात कसं दोघं जण जातात, नवरी नवरदेव हातात हात घालून असं पायाला 4-4 किलोचं ओझं बांधल्यासारखं एकदम संत गतीने चालावं लागतं. आणि काही नवरे एवढे पोरं फास्ट असतात, त्यांना आम्ही मागून सांगतो, हळू चाल हळू चाल हळू चाल हळू हळू हळू. मग तो जरा थोडा संत गती देतो. आता ती बिचारी गाऊन मध्ये असते मुलगी, तिला काही फास्ट चालता येत नाही, संत गतीने चालव. आणि नोहा त्याची बायको दोघं पण हातात हात घालून आत चाललेत. एका पाठोपाठ शेम त्याची बायको, हाम त्याची बायको, याफेत त्याची बायको, बरोबर जोडी जोडीने चालले. हत्ती हत्ती दोघं पण जोडी जोडीने चाललेत. हालेलुया. जसे तारवात जोडीने गेले तसे स्वर्गात मंडळी आणि येशू जोडीने जाणार आहेत. हालेलुया. येशूची साथ अशी आहे ना, काही लोक अर्ध्यावर साथ सोडतात. काही लोक म्हणतात हा टॉपिक कट करा पासून, नाही करणार जा. काही लोक अर्ध्यावरती साथ सोडतात. असे वचन देतील, लय भारी वचन देतील एकदम, मी तुला कधीही सोडणार नाही. पोरगा पोरीला म्हणतो मी तुला, आणि पोरीच्या बापाने बघितलं आणि पोराला रट्टे टाकले एकदा, आजपासून तू माझी बहीण, मी परत कधी बघणार नाही. जगात ही स्थिती आहे. सावध राहा. बॅचलर लेकर आहेत त्यांनी सावध राहा. प्रेम प्रकरण देवाच्या राज्यात देवाला प्रिय नाहीत. जे देवाला आवडतं देव ते घडवून आणतो. आणि मध्येच हागारची एंट्री झाली. आजपर्यंत प्रॉब्लेम आहे. रॉंग व्यक्तीला लाईफमध्ये एंट्री करू देऊ नका. तुम्ही स्वतःसाठी प्रॉब्लेम क्रिएट कराल. जोडी जोडीने सांगितलंय, आणि जी जोडी देवापासून आहे ती जोडी टिकणारी असते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण चर्चला येतो, आपलं इंटेन्शन फक्त प्रभूला पाहण्याचं असलं पाहिजे. हे जोडी जोडीने आत गेले, हे जोडी जोडीने आत राहिले, आणि हे जोडी जोडीने बाहेर पडले. अशी टिकणारी जोडी पाहिजे. लग्नाला थोडा वेळ लागला तरी
आता ज्यांचे लग्न झालेत ते चालेल म्हणतात आणि ज्यांचे झाले नाहीत, पास्टर नेगेटिव्ह कन्फेशन करू नका. तुम्ही अपोस्टल आहेत आमचे, तुम्ही पॉझिटिव्ह कन्फेशन करा. विलंब म्हणजे फार विलंब नाही होणार. जानेवारीचा फेब्रुवारी झाला तरी टेन्शन घेऊ नका. काही लोक स्थळ जमवताना घोड्यावरच बसून येतात. आजच्या आज सुपारी फोडा, उद्याच्या उद्या हळद लावा, परवाच्या परवा लग्न करा, लगेच असं करा, लगेच तसं करा. त्यांना पहिलं सांगायचं अपोस्टल प्रेयर करतील. कधी करतील? 2 महिन्याचा टाइम लागतो त्यांना प्रेयर मध्ये विचारायला. वेळ घ्या, काही करू नका, निर्णय पक्के असू द्या. देवाचं किती मोठं गौरव आहे की सगळे जोडी जोडीने तारवात गेले. देवाचा दास या नात्याने तुमच्यासाठी मी प्रॉफिटिक वर्ड देत आहे. हालेलुया. परमेश्वर जसं नोहाला आणि त्याच्या पत्नीला परमेश्वराने एकनिष्ठ केलं, तसं तुमच्या जीवन साथीदाराला परमेश्वर एकनिष्ठ करत आहे. तुमच्या परिवारात एक मनाने एक विचार देत आहे. तुमच्या पूर्ण कुटुंबात देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य आज उतरत आहे. परमेश्वर सगळे चढ आणि उतार दूर करत आहे. तुमच्या परिवारातील एक एक व्यक्तीचं मन प्रभू बदलत आहे. घरात शांती आणि समाधान येत आहे. हालेलुया. तुम्ही एकटे उद्धारले जाणार नाही, तुमच्या अख्ख्या परिवाराचं परमेश्वर तारण करत आहे. हालेलुया. आपका पूरा परिवार आ जाएगा. सगळा परिवार येणार प्रभूकडं. हालेलुया. काही लोक इथं असे बसलेले आहेत, देवाने तुमची भेट घेतली आणि तुमचे खूप नातेवाईक प्रभूपासून दूर आहेत. पण मी तुम्हाला चॅलेंज देतो की आज नंतर ते लोक प्रभूकडे वळायला सुरुवात होतील. झुंडीच्या झुंडी तुम्ही देवाच्या राज्यात आणाल. मासे पकडायचे 2 टॅक्ट असतात. शिकू तुम्हाला सांगा, मासे पकडायचे बरं ऐका, 2 पद्धती आहेत. एक असतो गळ आणि दुसरा असतं जाळं. गळ टाकलं की किती मासे येणार? जाळं टाकलं तर हा. आता समजा तुम्ही जाळं टाकलं की जिथं मोठे मोठे मासे ओढायला त्रास होतो, मग काय करायचं? अशा ठिकाणी गळ घेऊन जायचं, एकच टाकायचं, एक पकडायचं, बकेटमध्ये द्यायचं ठेवून. ही कोड लँग्वेज आहे, हे प्रत्येकाला नाही कळणार. एक विकेट घ्या. हालेलुया. एका वेळेस जाळं टाकताना सगळेच्या सगळे, मग ते सगळे मिळून तुमचा विरोध करतात, उलटे पोहत जातात पाण्यात आणि ते ट्राय करतात जाळ्यासहित तुम्हाला आतमध्ये ओढून न्यायचं. कुठं गळ टाकायचं आणि कुठं जाळं टाकायचं हे कळालं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमची ताकद पेत्रासारखी वाढेल, तुमच्या एका प्रीचिंगमध्ये 3000 लोकांपेक्षा जास्त लोकांचा उद्धार होईल. हालेलुया. तो पेत्रा आधी कसं गळ टाकायचं. प्रभूने सांगितलं ना, कॉईन मिळाला. ह्या सिस्टीमने सुवार्ता प्रचार करा. तू जाळं नको टाकू, तू गळ घेऊन जा फक्त. हालेलुया. आणि एक टाइम होली स्पिरिट तुला सांगेल, आज गळ टाकायचा दिवस नाही, आज जाळं टाकायचा दिवस आहे. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. एक दिवस असा येईल, ह्याच देशात भारतात असे प्रॉफिट उभे राहतील की ते प्रत्येक गोष्टीची ॲक्युरेट प्रॉफेसी टेलिव्हिजनवरती सांगतील, चॅनलवरती. ते सांगतील उद्या सकाळी 10 वाजता दिल्लीमध्ये अशाशा ठिकाणी भूकंप येणार आहे. चॅनलला सगळ्यांना बोलवतील. ते म्हणतील काही सांगतो काय तू असं तसं. मग त्याला उलट क्रॉस क्वेश्चन आहे, मला प्रभूने सांगितलंय. हालेलुया. कोण प्रभू? तुझा येशू प्रभूने मला सांगितलं. ओके ओके ओके. आणि मग सगळ्या न्यूजवरती चॅनलवरती कोणीतरी मूर्ख व्यक्ती आहे आणि त्यांनी असं असं केलं, तसं तसं केलं, हे ते काहीचं काही सांगतो, भूकंप येणार आहे, ते होणार आहे, असं तसं. लोक खातपीत राहतील, एन्जॉय करतील. पण ॲक्युरेट टायमिंगला जसा भूकंप येईल ना, सगळे लोक त्या व्यक्तीला शोधत जातील. तुला कसं कळालं? मला येशूने सांगितलं. हालेलुया. ॲट अ टाइम देशादेशांचे गुडघे प्रभू समोर टेकतील. आता जसं प्रभू लीड करतो तशी सेवा करा. जे तुमचे गिफ्ट आहेत त्याच्यात स्ट्रॉंग बना.
ज्याला वाटतं की माझ्या प्रेयरनी एखाद्याचं डोकं दुखणं बरं झालंय, कुणी तरी सांगितलं तू प्रेयर केली माझं पोट दुखणं बरं झालं, तुम्हाला हिलिंग गिफ्ट आहे. एखादा मेला ना तिथं जायचं, पुरायला नाही, प्रेयर करायला. घाबरल्यासारखं बघू नका. ज्याच्या प्रेयरनी छोटा मिरॅकल होतो त्याच्याच प्रेयरनी देव मोठे पण मिरॅकल करतो. आमेन, हालेलुया. जोडी जोडीने आतमध्ये गेले आणि देवाचं गौरव केलं. हालेलुया. प्रेयर लाईफमध्ये पण तुम्हाला पार्टनर असले पाहिजेत. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. प्रार्थना जीवनात तुम्हाला संगती पाहिजे. आता समजा पती पत्नी आहेत, त्यांची तर संगती असणारच, पण बहिणी बहिणींची युनिटी असली पाहिजे, भावा भावांची युनिटी असली पाहिजे, यूथची युनिटी पाहिजे. यूथ एकत्र आले का नुसतं खेळायला नाही जायचं, कधी कधी उपास प्रार्थना पण करायची. एकत्र आले का लोक मौज मजा, पिक्चर, पिकनिक हेच बोलतात. तुम्ही देवाच्या राज्याच्या गोष्टी बोला. हालेलुया. प्रभूचं गौरव करा. प्रभू तुम्हाला अजून त्याच्या राज्यात प्रबळ करेल. जसे ते जोडी जोडीने गेले, देवाचं गौरव तिथं प्रकट केलं. आपल्या बरोबर जे आपल्याला आत्म्यात धरून ठेवणारे लोक आहेत, असे लोक जोडायला सुरुवात करा. हालेलुया. तुम्ही इथं येता, आठवड्यातून प्रार्थना करता, ओके, छान आहे, पण तुमच्या घरी एक तरी दिवस आठवड्यातून प्रेयर पाहिजे. जेव्हा इथं प्रेयर नसेल, तुमच्या घरी तो दिवस प्रार्थनेचा असला पाहिजे. सोमवार, मंगळवार, कुठला तरी एक दिवस तुमच्या सोयीनुसार. 1-2 परिवार एकत्र आले, चला आपण प्रार्थना करू. एखाद्या लेकराला सांगा, नाही तर तुम्ही वचन घेऊन उभे राहा, फेलोशिप तयार करा. येत्या दिवसात असे जमाव करणं बंदी येणार आहे, पण त्यावेळेस तुमचे हाऊस चर्चेस स्ट्रॉंग होणार आहेत. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. छोटे छोटे ग्रुप्स तयार करा आणि घरात प्रार्थना करा. आमेन, हालेलुया. बोला येशू मसीह की. खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जिथं आहात, तुमच्या राहत्या घरात 1-2 फॅमिली तरी एकत्र येऊन, जेवढे जास्त बोलवाल चांगलीच गोष्ट आहे, पण तुमच्या घराला प्रार्थनेचं घर बनवा. आमेन. समजा 4 बहिणी आहेत. आमेन. आज समजा ह्या बहिणीच्या घरी प्रार्थना झाली, पुढच्या सोमवारी दुसऱ्या बहिणीच्या घरी, तिसऱ्या सोमवारी एखाद्या बहिणीच्या घरी. कोणी म्हणते माझं घर लहान आहे, टेन्शन घेऊ नको, ज्याचं मोठं आहे त्याच्या घरी जमा. हालेलुया. आमच्यातली युनिटी वाढली पाहिजे. ही युनिटीने आतमध्ये गेले, ऐक्याने आतमध्ये गेले, आणि ऐक्यामध्येच देवाचं मोठं गौरव आहे. जोडी जोडीने आतमध्ये गेले. आता हा विचार आपण करतो की नोहाच्या तारवात हे लोक पोहोचलेत. बाकीचे लोक काय करत होते त्यावेळेस? ते निंदा करत असतील, कारण तोपर्यंत पाऊस आला नव्हता, त्यांनी कधी असं पाणी बघितलं नव्हतं. अरे काय आतमध्ये जाऊन बसलायत तुम्ही तिथं? लोक निंदा करत असतील, त्यांच्या विरुद्ध बोलत असतील, त्यांनी सहन केलं आणि ते आपल्या कामापासून वळाले नाहीत. मला अनुभव आहे. ज्यावेळेस मी ICU मध्ये काम करायचो ना, तर पेशंट्स हेड इंजुरीचे नाही तर पॉयझन घेतलेले खूप क्रिटिकल पेशंट यायचे, खूप क्रिटिकल. आणि ज्यावेळेस त्यांची सर्जरीसाठी ॲनेस्थेशिया दिला जायचा किंवा त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, ते काहीच्या काही बडबडायचे. एकदा एका पेशंटने डायरेक्ट डॉक्टरला लाथ मारली होती माझ्यासमोर. मग डॉक्टर असं म्हणत नाही त्यावेळेस, तुम्हाला लाथ मारली, जा आता मी तुझं ऑपरेशन नाही करत. तुम्हाला असा शब्द वापरले, चल मी. ते चिडलेले असतात, त्यांचं माइंड राईट जागेवरती नसतं आणि म्हणून ते लोक तसे वागतात. ज्यावेळेस लोक तुमची निंदा करतात, तुम्ही समजून घ्यायचं ते नाही निंदा करत, त्यांच्यातला स्पिरिट ते काम करतोय. तुमचं युद्ध त्या व्यक्तीबरोबर नाही, त्या स्पिरिटला तुम्ही बाइंड करायचंय. आणि जेवढं इग्नोर करता येईल त्या शब्दांना तेवढं इग्नोर करा. काही लोक एवढे हळवे, देवाच्या राज्यात आले कशाला तुम्ही, मला हे कळत नाही. हालेलुया. थोडं कोणी काही बोललं, एकदम काचेच्या भांड्यासारखं, मला ती अशी वर्षभर तेच विचार.
आणि एखादं काही झालं की प्रत्येकाला सांगत सुटतील, माझं असं झालं, मला तो असा अपमान केला, माझं हे झालं ते झालं. तुम्हाला देवाने सन्मानित केलं, लक्षात ठेवा. तुमचा अपमान होऊ शकत नाही. एक राजा रस्त्याने चाललाय, एकदम त्याचा पोशाख घालून, सगळं गोल्ड सिल्वर ऑर्नामेंट, सगळं डोक्यामध्ये ताज घालून चाललाय. रस्त्यावर एक वेडा त्याला भेटला. तो वेडा म्हणतो, ए भिकाऱ्या, राजाला म्हणतो, ए भिकाऱ्या. राजा काय म्हणतो, अरे नाही रे, हे बघ रे, हे सोन्याचं आहे रे, अरे बघ माझा हात बघ, माझा पोशाख बघ, हे बघ हे माझ्या डोक्यावरचा मुकुट आहे ना. त्याला कुठे एक्सप्लेन करताय, वेडा आहे तो. आणि कधी कधी आपले लोक असं दाखवतात आपण वेडे आहोत. तुमची आयडेंटिटी विसरू नका. राजेशाही थाटात आणि आपल्या स्तोऱ्यात देवाच्या गौरवात, देवाच्या सामर्थ्यात राहा. हालेलुया. प्रभूची योजना आहे की आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. या शेवटच्या काळात कोणते लोक तुमच्या आजूबाजूला आहेत? 2 पेत्र 3 अध्याय 3 आणि 4 वचन. 2 Peter chapter 3 verses 3 and 4. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाढ वडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. त्याचे येणे कुठे झाला? तुम्ही खूप बोलत होते येशू येणार आहे, कुठे आहे तुमचा येशू? आज सोशल मीडियावरती ख्रिश्चन लोकांच्या पोस्ट खाली कमेंट वाचत चला, नुसत्या शिव्या, आणि तुम्ही बदलले, आणि तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्ही हे, तुम्ही ते. एक काम करायचं, ज्यांनी पोस्ट टाकली त्यांनी त्या कमेंट डिलीट करून टाकायच्या. किती लोक कमेंट करणार? आणि तिथं वाद घालायचं नाही. आपले चांगले चांगले पास्टर तिथं वाद घालत बसतात, आणि ते कमेंट पाठवणारे निनावी कमेंट पाठवतात, आणि ते लपून बसलेत बेळात, आणि समोर यायची त्यांची हिंमत नाही, आणि हे लोक त्यांच्याशी वाद घालत बसतात. देवाने तुम्हाला आणि मला वाद विवाद जिंकण्यासाठी नाही बोलवलं, आम्हाला आत्मे जिंकण्यासाठी बोलवलं, आणि तेच आपलं काम आहे. त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. सैतान तुमचा वेळ कुठेही चोरू नये. त्याला त्याचं काम करत असताना त्याला जागोजागी त्याला अडवणं गरजेचं आहे. आमेन. थट्टेखोर लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. तुम्ही वाईट केलं तर कोणी तुमची थट्टा करणार नाही. तुम्ही प्रभूच्या मार्गात चाला, लोक तुमची चेष्टा करतील, थट्टा करतील, तुम्हाला काहीच्या काही बोलतील, तुमच्या जिव्हारी लागेल, मनाला टोचेल असं बोलतील. पण तुम्ही असं बनायचं, एकदम स्वतःला येशूच्या रक्तात ठेवायचं. कोणी काय बोला, काय हसतो, काय झालंय, हसतो काय, हसायचं काय, फरक नाही पडत. फरक पडत नाही. ज्या हिमतीने इथं बोललात ना, ते बाहेर करून दाखवा. आमेन. प्रत्युत्तर देण्यात, भांडण्यात वेळ घालवू नका, कारण देवाने तुम्हाला खूप उच्च स्तरावरती ठेवलंय. आपला दर्जा खाली आणायचा नाही, आपला दर्जा वरच टिकवून ठेवायचा. हालेलुया. आपली डिग्निटी समजा. देवाने तुम्हाला किती सामर्थ्यवान केलंय, पवित्र आत्मा आणि त्याचं सामर्थ्य देऊन. लोक थट्टा करतील, दुर्लक्ष करा. त्यांच्या निंदेला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. जे तुम्हाला कमी लेखतायत त्यांना त्यांचं बोलणं चालू राहू द्या. तुम्ही दुर्लक्ष करा, उठून निघून जा, किंवा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. हालेलुया. लोक दुर्लक्ष वचनाकडे करतात. बोलू की नको? एखादा शिव्या द्यायला लागला ना, भिंतीला कान लावून लावून ऐकतील, काहीतरी आपल्याबद्दलच बोलतोय. आणि इकडं देवाचा दास ओरडून संदेश सांगायला लागला की काही लोक जे कामाचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष, आणि जो कचरा आहे त्याच्याकडे जास्त लक्ष. दुर्लक्ष करा.
जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. हालेलुया. जे तुम्हाला कमजोर समजतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ज्यांनी तुम्हाला तुच्छ लेखलंय त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. लक्ष देऊ नका, कारण तुमच्यासाठी प्रभूच्या खूप महान आणि अद्भुत योजना आहेत. ते लोक निंदा करत असतील, त्या काळातले ते लोक जे काम नोहा करत आहे त्या कामाला दुर्लक्षित करत होते. लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, खात पित होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ ते बेसावध होते, सावध नव्हते. हे सांगतात पाऊस येणार आहे बरं का. आता आम्ही चाललो आतमध्ये, यायचं का तुम्हाला? कसला पाऊस, कसलं काय. देवाने नोहाला आत घेतलं आणि स्वतः देवाने दार बंद केलं, आणि पासवर्ड देवालाच माहित होता दाराचा, कुणीच उघडू शकत नाही. बायबल स्पष्ट सांगतं, जे देवाने बंद केलंय ते कोणालाही उघडता येत नाही. देवाने बंद केला, पासवर्ड त्याच्याकडं. आता जसं ते तारू बंद झालं, आतमध्ये सगळे लोक आहेत जोडी जोडीने, तारू फुल पॅक आहे. आता मोठा प्रवास सुरू झालाय. तारू म्हणजे काय? तारू म्हणजे बाहेरच्या संकटापासून वाचण्याची आणि लपण्याची जागा. हालेलुया. ख्रिस्त आमच्यासाठी लपण्याची जागा आहे. हालेलुया. प्रभूमध्ये आहोत म्हणजे सुरक्षित आहोत. जे येशूमध्ये आहेत ते तारवाच्या आत आलेले आहेत. बाकीच्या जगातल्या गोष्टी आहेत त्या आतमध्ये येऊ शकत नाहीत, कारण तारू पॅक केलेला आहे. आमेन. हालेलुया. त्या तारवामध्ये अजून काय घडलं? तारू म्हणजे काय? संकट काळामध्ये पालन पोषण करण्याची जागा म्हणजे तारू आहे. बाहेरचे उपाशीच मरतील, पण जे तारवत आहेत त्यांचं पालन पोषण केलं जाईल. जोपर्यंत त्या पावसाचं पाणी ओसरत नाही तोपर्यंत सगळ्यांना कुठल्या गोष्टीची कमी नसणार. आमेन. त्या तारवामध्ये त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जातील ज्या आतमध्ये आहेत. जेव्हा तुम्ही मंडळीत असता, चर्चमध्ये असता, देवाच्या सानिध्यात असता, तुम्हाला देव कशाचीही उणीव पडू देत नाही. जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला प्राप्त होतं. ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या तुम्हाला प्राप्त होतात. हालेलुया. तारू म्हणजे एकत्र राहण्याची जागा आहे, सगळ्यांना एकत्र ठेवणारी जागा आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आता सगळ्यांनी एकत्र ठेवलंय, वरून हळूच दुसरी छोटी होडी काढून बाहेर उतरू नका. छोटीशी होडी, पास्टर मी जरा फिरून येतो, जरा हाय करून येतो. तू हरवशील आणि तू वाहून जाशील कुठंतरी, आणि परत तुझी छोटी होडी पलटी झाली, तुला परत कोण उचलणार? तुला सरळ कोण करणार? चर्च का टिकत नाही? आज कितीतरी चर्चेस तुटण्याचे कारण काय आहेत प्रियांनो? चर्च लोक का सोडतात? सगळ्यात पहिलं कारण की त्या कारणासाठी तुम्ही चर्च सोडलं तर मी तुम्हाला होकार देतो, सोडून टाका. ऐका, कधी चर्च सोडायचं? ज्या चर्चमध्ये जाऊन तुमची आध्यात्मिक वाढ होत नाही आजच सोडून द्या. ज्या चर्चमध्ये वचनाच्या विरुद्ध शिकवलं जातं, बाप्तिस्मा घेऊ नका, अन्य भाषा बोलू नका, इथं जे लिहिलंय त्याच्यात एक कण जरी कोणी बदललं ते चर्च तुमच्यासाठी नाहीये. ते क्लब आहे, तो जुगारीचा अड्डा आहे, ते पैसे कमवण्याचं साधन आहे. ती ख्रिस्ताची मंडळी असू शकत नाही, कारण स्वतःसाठी त्यांनी देवाचे नियम आणि देवाचे विधी बदललेत. हे एकच कारणासाठी तुम्ही कुठलंही चर्च सोडलं, हे एका कारणासाठी सोडा, जिथं तुमची आत्मिक उन्नतीच नाहीये त्या चर्च पासून तुम्ही वेगळं झालंच पाहिजे. ऑनलाईन ऐकतायत त्यांनी पण ऐका, मी शब्द मागे घेणार नाही. जे चर्च तुम्हाला वचनाच्या विरुद्ध जायला शिकवतं ते चर्च तुम्हाला देवाच्या विरुद्ध घेऊन चाललंय. सोडा, बाहेर या त्याच्यातून. आमेन. पण जिथं तुम्ही आध्यात्मिक रीतीनं वाढताय पण तरी काही लोक बाहेर पडण्याचं एकच कारण आहे, का? त्यांना आधीनतेत राहायला आवडत नाही. पास्टरचं कसं असतं, हे त्या खुर्च्या उचल तिकडं ठेवून, अरे मी कोण आहे, तुम्ही मला खुर्च्या उचलायला सांगता? पाळक म्हणजे पिता असतो, बाप. हालेलुया. वयाचं काहीच नाही इथं, वयाचं गणित वेगळं आहे.
हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही अधीनतेत राहायला शिकता त्यावेळेस देव तुमचा मोठ्या रीतीने वापर करायला सुरुवात करतो. प्रभू तुमच्या सीमा वाढवतो, तुम्हाला तो उंच करतो. तुमचा स्पिरिच्युअल फादर जिथं गेला नसेल अशा भूमीवर तुमची पावलं लागतील. तुमची सेवा एवढी फलद्रूप होईल, तुम्ही विचार कराल पास्टर तर ह्या कंट्रीत आलीच नाही कधी, प्रभू तू मला घेऊन आला. कारण तू पास्टर पुढं स्वतःला तू नम्र केलंस, चर्चमध्ये तू लीनतेने राहिला म्हणून मी तुला उच्च केलंय. आणि काही काही लोक पुढे गेले का चर्चला विसरतात. हालेलुया. त्यांना असं अरे बापरे एवढं मोठं यश मिळालंय, आता ह्या छोट्याशा चर्चला मी जाणार नाही. फरक पडत नाही रे बाबा. तारू आहे, पुढं जात राहणार. देवाचं काम कोणामुळंच थांबत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे पुढं जात राहणार, हे पुढं जात राहणार. हालेलुया. हे काम प्रभूचं आहे, हे थांबू नाही शकत. देवाने जिथं तुम्हाला उभं केलंय तिथं स्थिर राहा. हालेलुया. ज्या कार्यासाठी निवडलंय त्या कार्यामध्ये स्थिर राहा. जे तुमचं कॉलिंग आहे त्या कॉलिंग मध्ये स्थिर राहा. एकाच मंडळीत, एकाच विश्वासात, एकाच सामर्थ्यात तुमची वाढ पटकन होईल. आणि 10 ठिकाणी तुम्ही जर विचार करत राहाल तर तुम्ही कन्फ्युजन मध्ये राहाल, तुमची उन्नती पटकन होणार नाही. हालेलुया. आज बदाम खाल्ले, दुसरीकडे जाऊन काजू खातोय, तिसरीकडे अजून काहीतरी. हालेलुया. हे कन्फ्यूज आत्मे नेहमी आयुष्यभर कन्फ्युजन मध्ये जगतात आणि नेहमी ते प्रॉब्लेम मध्ये असतात. नोहाच्या तारवामध्ये देवाने त्यांना एकत्र राहण्याची जागा दिली होती, ते एकत्र टिकून राहिले. आता तारवाच्या आत ज्या वेळेस ते गेले, ते बाहेरचे सगळे निंदेचे आवाज बंद झाले, कोणाचाच आवाज येईना त्यांना. हालेलुया. बाहेरचे आवाजच बंद झाले. तुम्ही देवाच्या सानिध्यात राहिलात ना, तुम्हाला जगाशी डिस्कनेक्ट व्हायला होतं एकदम. तुम्ही दुर्लक्ष करता, फरक पडत नाही. बाहेरचे लोक काय म्हणतायत, कोण काय काय याचा विचार कोण करतं? जे जगिकतेत राहतात ना जास्त, त्यांना त्यांचा विचार जास्त असतो. पण ज्या वेळेस तुम्ही प्रभूमध्ये पक्के होता, तुम्ही देवाच्या राज्यात स्थिर होता, तुम्हाला ते आवाजच येत नाही तुमच्या कानापर्यंत आणि त्याला तुम्ही इग्नोर करता, तुम्हाला फरक पडत नाही. तुम्ही तारवाच्या भिंतीला कान जरी लावलं तरी तुम्हाला बाहेरचं ऐकू येणार नाही. फक्त होल करू नका. तारवाला थांबा पास्टर थांबा, मला बाहेर बघायचंय. या बघण्यानीच सगळा घोटाळा झालाय. ती लोटाची बायको मिठाची बायको झाली, हे बघण्यामुळेच घोटाळा आहे. काही लोकांना नुसतं बघायला खूप आवडतं, फक्त बघतो. मी काय नाही करत, फक्त बघतोय. बघत राहू नका. हालेलुया. ती पण नुसती अशी चालायची, घर माझं, माझा संसार, माझं घर, माझं, नुसतं बघायची. ख्रिश्चन लोक काही चुकीच्या ठिकाणी बघायला जातात. मी काय नाही केलं, मी फक्त बघायला आलोय. देव तुझ्याकडे असा बघल ना, तुझं काही खरं नाही. आता बाहेरच्या जगाशी देवाने तुम्हाला डिस्कनेक्ट केलं. आता नजर फक्त प्रभूकडे पाहिजे, लक्ष फक्त प्रभूकडे पाहिजे. तारू म्हणजे उतार शाळेसारखं आहे प्रिय. जिथं त्या अर्धमेला झालेल्या व्यक्तीला आणून सोडलं तिथं तो बरा झाला. हालेलुया. जगाने ज्या जखमा दिल्यात ना त्या सगळ्या इथं बऱ्या करतो देव. हालेलुया. जगाने जे तुम्हाला दुःख दिलंय ना ते सगळं दुःख प्रभू इथून काढून टाकतो. चर्च म्हणजे देवाचं हॉस्पिटल आहे प्रियांनो. इथं देव उपचार करतो, त्याच्या लोकांना आरोग्य देतो, नवीन जीवन देतो. चर्च म्हणजे
जिम आहे, जिम आत्म्याची, जिथं तुम्हाला स्ट्रॉंग करण्याचं काम देव करतो. चर्च म्हणजे ब्युटी पार्लर आहे प्रियांनो. हालेलुया. कोणी कसे पण येतात, इथं आल्यावर देव त्यांना सुंदर बनवतो, आत्मिक सौंदर्याने देवाच्या सामर्थ्याने भरतो. हे नोहाचं तारू आहे, हे येशूचं तारू आहे, हे शेवटपर्यंत टिकणारं तारू आहे. जसं ते तारू फायनली जाऊन अरारत पर्वतावरती थांबलं, त्याचं फायनल डेस्टिनेशन, आमचं फायनल डेस्टिनेशन स्वर्ग आहे प्रियांनो. हे तारू तिथं लँड होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की. कुर्सी की पेटी बांधे रखी है, आप अब उड़ान भरने वाले हैं. यीशु मसीह बहुत जल्द आ रहा है. इस आर्क के अंदर बाहर जाने का कोई रास्ता नहीं है. आप अरेस्ट हो चुके हैं, शांति से बैठे रहे. स्वर्ग में जल्द ही आपका लैंडिंग होने वाला है. हालेलुया. आमेन. बोले यीशु मसीह की. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. जसा मेघधनुष्य नोहाला देवाने दिला होता, मेघधनुष्य म्हणजे देवाने केलेला करार. आमचा मेघधनुष्य देवाचं वचन आहे प्रियांनो. हालेलुया. देवाने आमच्याशी ॲग्रीमेंट केलं. शेवटच्या काळात नोहाच्या दिवसांसारखे दिवस आहेत. जगासाठी संकट, आमच्यासाठी आनंद आहे. हालेलुया. आमच्यासाठी स्वर्गीय सामर्थ्य आहे. बोलो यीशु मसीह की. या आपले डोळे बंद करू, आपण एक लहानशी प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समयी प्रभू आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा घे. तुझी कृपादृष्टी आम्हा प्रत्येकाच्या जीवनावर कर. पित्या धन्यवाद. येशू तू स्वतः म्हटलंस नोहाच्या काळातील दिवसाप्रमाणे शेवटच्या दिवसात गोष्टी घडणार आहेत. प्रभू या शेवटच्या काळात आम्ही असताना तुझ्या तारवात, तुझ्या मंडळीत आम्ही स्थिर राहावं, तुझमध्ये आम्ही टिकून राहावं, यासाठी आम्हा प्रत्येकाचं सहाय्याने मदत कर. तुझ्या राज्याशी आम्हाला एकनिष्ठ बनव, तुझ्याशी आम्हाला एकनिष्ठ बनव. आणि या तारवात अधिकाधिक आत्मे कसे जिंकले जातील प्रभू. नाश होणारे लोक, नाशाच्या मार्गावर जाणारे लोक तुझ्या राज्यात कसे येऊ शकतील, यासाठी आमचा उपयोग कर प्रभू. धन्यवाद प्रभू, आमची प्रार्थना ऐकलीस. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन. आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. बोलो यीशु मसीह की.